नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे। पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन। मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून मच्छीमार बांधवांसाठी 100 कोटींची तरतूद। सरन्यायाधीश अवमानेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मूक आंदोलनाने निषेध। ज्येष्ठ नागरिक संघटनातर्फे ज्येष्ठांचा सन्मान। भविष्यात कॅन्सरचा स्पर्श होऊ नये म्हणून महिलांसाठी लसीकरण मोहीम। बातमी 1। पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून सुरू होणाऱ्या 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे आणि मुंबई मेट्रो लाईन 3च्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच भूमिगत मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी 10 वाजता मुंबईत युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचे आदरातिथ्य करतील। स्टारमर 2 दिवसीय दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत। ब्रिटिश पीएमचा हा दौरा विशेष महत्त्वाचा आहे कारण अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युरोपीय देशांवर भारतावर मोठा टॅरिफ लादण्यासाठी दबाव टाकत आहेत। मोदी 11 सार्वजनिक वाहतूक चालकांसाठी भारतातील पहिले एकात्मिक कॉमन मोबिलिटी ॲप मुंबई वन देखील लॉन्च करतील। बुधवारी नवी मुंबईत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी नव्याने बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करतील। बातमी 2। राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी मंत्रालय मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी आणि मच्छीमारांच्या बोटींच्या नुकसान भरपाईसाठी 100 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे। याची घोषणा आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच इतर मंत्रीगण उपस्थित होते। मच्छीमार बांधवांसाठी केलेल्या या तरतुदीबद्दल मंत्री नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहे। मत्स्य शेतीच्या बाबतीतही आपण त्या ठिकाणी जी काही नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई आपण देतो आहोत आणि जवळपास मत्स्य शेती करता त्याच्यानंतर काही ठिकाणी बोटींचं नुकसान झालेलं आहे त्याही करता आपण नुकसान भरपाई देतो। आपण 100 कोटी रुपये त्याकरता वेगळे राखून ठेवले। बातमी 3। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर तिवारी याने भर न्यायदान कक्षात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला। तसेच त्याने या कृत्याबद्दल पश्चातापही व्यक्त केला नाही। त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तसेच ऋताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली। काल राकेश किशोर नावाच्या एका वकिलाने सीजेच्या अंगावर बूट फेकून मारला। सीजे म्हणजे मला असं वाटतं न्यायदेवताचं सर्वात मोठं जर प्रतीक कोणी असेल या देशामध्येचा तो सीजे आहे। असं तेही सुरक्षित नसतील तर ह्या भारतातला कुठला नागरिक सुरक्षित। आणि जो विषय होता तो असा होता की खजुरावमध्ये एक विष्णूचा एक हे होती ज्याच्यावर 16 सप्टेंबरला एक PIL दाखल केलेला या राकेश किशोर। आता त्याला एक प्रामाणिकपणे सीजे सांगत होते की हा युनेस्कोची साईट आहे, हा सुप्रीम कोर्ट पण निर्णय घेऊ शकत नाही, हा एक ASIला निर्णय घ्यायला पाहिजे। त्याला त्याच्यात काय आक्षेपार्ह वाटलं कळलं नाही, पण सनातनच्या नावावर त्यांनी काल जे केलं ते अतिशय घृणास्पद आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी बसलोय। आम्हाला असं वाटतं हे सनातन विचार याच्या नावाखाली एक बौद्ध जो सर्वात उंच पदावर बसलेला आहे त्याच्या विरोधात हे झालेलं आहे। बाकी काही जर तुम्ही ते सविस्तर ऐकलं तर त्यात अशी काहीच ॲक्शन नव्हती। त्यांनी एवढंच सांगितलं की जेव्हा तो ऐकायलाच तयार नव्हता, जेव्हा त्यांनी सांगितलं की खजुराहो युनेस्कोचा भाग आहे आणि ASIच करू शकते, म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच याला परवानगी देऊ शकते, सुप्रीम कोर्ट देऊ शकत नाही, तेव्हा तो वारंवार विष्णूचं हे आमचा देव पण त्यांनी एवढंच एक फक्त प्रतिक्रिया दिली, मग तुमच्या देवालाच सांगा की स्वतःला परत नीट कर, एवढंच ते एक वाक्य बोलले।
त्याची पण दिलगिरी त्यांनी ताबडतोब मागितली. म्हणजे असं काहीच नाही. त्यांच्याबरोबर त्यावेळेसही आणखीन 2 जज होते, पण यांच्यावरच हल्ला केला, कारण का आमचं वैयक्तिक मत आहे की ते बौद्ध आहेत आणि म्हणून त्यांच्यावर हा हल्ला झाला. बातमी 4. अलिबाग तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संस्था खारेपाट विभाग शिवरे 19व्या वर्धापन दिनानिमित्त खारेपाटातील 75 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. तसेच ज्यांच्या लग्नाला 50 वर्षे झाले आहेत अशा जोडप्यांचा भव्य सन्मान करण्यात आला. तसेच इयत्ता 10वी 12वी 80% अधिक गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंचवडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजाराम गावंड अध्यक्षस्थानी होते. तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष GM पाटील, उपाध्यक्ष विजय म्हात्रे, पदाधिकारी दरा मोकल, विजय पाटील, नरहरी म्हात्रे, अशोक ठाकूर, भगवान म्हात्रे, सुनील म्हात्रे आणि सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. खारेपाट विभागातील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत संघटनेच्या वतीने करण्यात आले. एक अट होती, ज्येष्ठांना अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि सुविधा या सरकारने पुरवाव्या, त्या सरकारने पुरवाव्या. अर्थोत्पादनाची संधी ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यावी. आता आपण निवृत्त आहोत, सगळे 60च्या पुढे आहोत, पेन्शन आहोत, त्याची गोष्ट वेगळी आहे, त्यांना आपल्याला पेन्शन मिळत असते. पण बाकी शेतकरी, कामगार वगैरे असे जे लोक आहेत ते अजूनही 70-75 पर्यंत देखील कामं करत असतात, पण तसे कायद्याने ते ज्येष्ठ नागरिकच आहेत. किशोराव करत आहे, बालपण संपलेलं आहे आणि हे जी संस्था मोठी करण्यासाठी बऱ्याच लोकांचा आपला हातभार लागलेला आहे. आजचा आपण 19वा वर्धापन साजरा करत आहोत. प्रतिष्ठित पाहुणे येणार होते पण येऊ शकले नाही काही कारणामुळे. आज राजेश गावंड हे अशी एक व्यक्ती आहे, आज आपल्याला पाहिलं तर ज्येष्ठ नागरिक भवन नाही आहे आणि प्रत्येक वेळेला आपल्या समस्या निर्माण होते, पुढे सभा काय करायचं. पण राजेश गावंड हे आपल्या पाठी पहाडासारखे उभे आहे आणि आपण जे कार्य करतोय ते कार्य यशस्वीरित्या पार करतो आणि त्यांचा आभार मानावे. त्याचप्रमाणे महेंद्र शेटगाडगे आहे, आपण गेलो त्यांचे दार मुरुड अलिबाग लोकसभा मतदारसंघाचे सदस्य आहेत. सतत त्यांचे उघडे असतात, नवे लग्नासाठी असतात, कधी गेले तर आपल्याला मदत करता येईल. बातमी 5. महिलांना कॅन्सरचा स्पर्श होऊ नये या लसीकरण मोहिमेला निवे बुद्रुक जोशीवाडी शाळेच्या मुलींचा आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद. देवरुख नजीक असणारे निवे बुद्रुक गावातील जोशीवाडी शाळेत आज कजत वॅक्सिन शुभारंभ करण्यात आला. कॅन्सरचा भविष्यात स्पर्श होऊ नये ही भूमिका लक्षात घेऊन पालक वर्ग यांनी आपल्या मुलींना लस देण्यास उत्तम सहभाग घेऊन लाभ घेतला. कॅन्सर हा आजार होऊन उपचार करण्यापेक्षा जिल्हा प्रशासन यांनी जिल्हा परिषद रत्नागिरी आरोग्य विभागाच्या वतीने ही मोहीम सर्वत्र राबवली जात आहे. आयुष्यमान आरोग्य मंदिर धामापूर अंतर्गत असणारे उपकेंद्र निवे बुद्रुक यांच्या वतीने निवे बुद्रुक जोशीवाडी प्राथमिक शाळेत आज या मोहिमेचा शुभारंभ झाला आणि मुलींना ही लस देण्यात आली. नामदार डॉक्टर उदय सामंत पालकमंत्री यांनी राज्यात रत्नागिरी जिल्हा पहिला लस देण्यासाठी निवडला आहे. माता भगिनींना याचा लाभ होणार आहे. माझ्या शाळेचं नाव निवे बुद्रुक जोशीवाडी शाळा आहे. आमच्या शाळेत आज HPV लसीकरण करण्यात आले. एकूण आम्ही 5 मुलींनी HPVची लस घेतली. कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. तुम्ही सर्वांनीही ही लस घेतली तर काही हरकत नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.